नमस्कार मंडळी. महाराष्ट्राला 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळालेल्या आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या गाड्या नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते हुबळी आणि कोल्हापूर ते पुणे अशा धावणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या भारताची शान आहेत आणि संपूर्ण जगाचं लक्ष ज्या भारत मेड गाड्यांवर लागलंय त्यापैकी वंदे भारत गाडी ही एक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने या 3 नवीन वंदे भारत गाड्या सुरू झालेल्या आहेत. खर तर मंडळी, ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट. या सेमी फास्ट गाड्या भारतात तयार झाल्या आणि आता भारताची शान झालेल्या. संपूर्ण जगाचं लक्ष या गाड्यांकडे आहे, कारण भारत अशा हायस्पीड गाड्या विकसित करू शकतो याची कल्पना अवघ्या जगाला काही वर्षांपूर्वी नव्हती. पण आता भारत हा विकसित देश होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय आणि कधीतरी आपल्या पंक्तीत येऊन बसणार असं जगातील काही विकसित देशांना वाटतंय. आणि त्यामुळे भारतात कट कारस्थान तर होत आहे का अशी शंका यायला लागलेली. कारण जेव्हापासून या वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावायला लागलेल्या आहेत तेव्हापासून या गाड्यांवर दगडफेक करणं, त्यांच्या काचा फोडणं, इतकंच नाही तर या गाड्या त्यांना अपघात होईल, त्या अपघातग्रस्त होतील यासाठी प्रयत्न करणं, असे प्रकार वारंवार या देशात होत आहेत. काही जिहादी मुस्लिम या गाड्यांवर आपलं सगळं लक्ष केंद्रित करत आहे. काही करून त्यांना या गाड्या धावू नये असं वाटतंय आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. भारतीयांचं नशीब की त्या प्रयत्नांमध्ये हे जिहादी मुस्लिम अद्याप तरी सफल झालेले नाहीयेत. पण मित्रांनो, उद्या ते सफल होणार नाहीत असं नाही. पण ही जी मानसिकता जी देशाच्या विकासामध्ये बाधा आणते, ही मानसिकता तयार कशी झाली, किंवा या गाड्यांना हा एवढा प्रचंड विरोध का आहे याची कारण मीमांसा करणं आता गरजेचं आहे. मंडळी, देशामध्ये जे जे कोणी सेक्युलर आहे किंवा जे जे पक्ष सेक्युलर पक्ष म्हणून मिरवतात त्यांचाच या गाड्यांना विरोध काय. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, पण सोशल मीडियामध्ये अशी काही पेजेस तयार झालेली आहेत, त्या पेजेस वरून या वंदे भारत गाड्यांना विरोध केला जातो. खरं म्हणजे ही जी पेजेस आहेत, ही पेजेस करमणुकीची, वायफळ, टाइमपास अशी पेजेस आहेत. पण मागच्या काही महिन्यांपासून त्या पेजेसवर सातत्याने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन बद्दल गरळ ओकण्यात येते. आणि त्याला मुलामा काय लावला जातोय, तर या गाड्या या श्रीमंतांचे चोचले, त्या गाड्यांमध्ये गरिबांना स्थान नाही आणि मग अशा गाड्या कशाला पाहिजे असं म्हटलं जात आहे. मंडळी, हीच भाषा देशातले सेक्युलर पक्ष सातत्याने करत आहेत. या गाड्यांना आपल्या राज्यात विरोध केला जातोय, म्हणजे जिथे जिथे सेक्युलर पक्षांचं सरकार आहे तिथे तिथे ते पक्ष या गाड्यांना विरोध करते. त्याची सुरुवात पश्चिम बंगाल पासून झाली. ममता बॅनर्जी यांनी या गाड्यांना विरोध केला आणि कारण काय दिलं, तर वंदे भारत हे बंगालीमध्ये लिहिलेलं नाहीये म्हणून आम्ही या गाड्या धावू देणार नाही. खरं म्हणजे ते कारण नाहीये, त्यांच्या पोटात दुखतंय, कारण याचं सगळं श्रेय हे नरेंद्र मोदी यांना मिळतंय. तर अशा या वंदे भारत गाड्या, याचे जनक कोण मंडळी? आता तुम्हाला स्क्रीनवर जो फोटो दिसतोय तो फोटो आहे सुधांशु मणी यांचा. सुधांशु मणी हे भारतीय रेल्वे खात्यात कामाला होते. ते स्वतः इंजिनियर आहेत आणि रेल्वे खात्यामध्ये ते उच्च पदस्थ अधिकारी होते. त्यांच्या निवृत्तीला 2 वर्ष शिल्लक असताना
रीतिरिवाजाप्रमाणे नियमाप्रमाणे त्यांना विचारण्यात आलं की आता तुम्हाला पोस्टिंग कुठे हवी आहे. ही एक पद्धत आहे की एखादी व्यक्ती जर निवृत्तीच्या जवळ आली तर तिला विचारलं जातं की तुम्हाला पोस्टिंग कुठे हवं आहे, जेणेकरून पुढचं आयुष्य ते नीट घालवतील. अनेक लोक ज्या ठिकाणी ज्या ठिकाणावरून ते आले आहेत, म्हणजे तिथे त्यांची मातृभूमी आहे, कर्मभूमी आहे, त्या ठिकाणी पोस्टिंग मागतात, जेणेकरून उरलेली 2 वर्ष आरामात आपल्या घरच्या लोकांसोबत राहता येईल, एखादं घर बनवता येईल आणि भविष्य चांगलं जाईल असा विचार करतात. पण सुधांशु मणी यांनी तो विचार केला नाही. त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं की मला जर पोस्टिंग देणार असाल तर चेन्नईच्या रेल्वे डबे तयार करण्याच्या कारखान्यात पोस्टिंग द्या. हे ऐकून त्यांचा वरिष्ठ अधिकारी एकदम स्तंभित झाला. त्यांनी विचारलं की तुमच्या मनात निश्चित काय आहे. तर मणी यांनी सांगितलं की संपूर्ण भारतीय बनावटीची सेमी फास्ट एक्सप्रेस गाडी मला तयार करायची. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं किती खर्च येईल. मणी यांनी सांगितलं 100 कोटी द्या. वरिष्ठ अधिकारी तयार झाले. त्याच दरम्यान मित्रांनो, एक स्पॅनिश कंपनी, स्पॅनिश टोल्गा नावाची ही कंपनी, तिने या गाड्या बनवण्यासाठी भारताकडे विनंती केली. भारतानेही ती मान्य केली. त्यांनी त्या गाड्या बनवल्या, त्याची टेस्ट झाली, ती यशस्वी झाली. पण या स्पॅनिश कंपनीने भारताकडे एका गाडीसाठी 250 कोटी रुपये मागितले. इतकंच नाही मित्रांनो, तर त्याचं तंत्रज्ञान आम्ही तुम्हाला देणार नाही अशीही अट टाकली आणि त्यामुळे ते बारगळलं. सुधांशु मणी यांनी 2016 मध्ये या गाड्या तयार करायला घेतल्या. 2 वर्षातच पहिली गाडी तयार झाली आणि ती ही वंदे भारत एक्सप्रेस. आणि मित्रांनो, आश्चर्य वाटेल, त्या गाडीचा खर्च फक्त 95 कोटी रुपये आला. फक्त 95. या स्पॅनिश कंपनीने मागितले किती होते? 250 कोटी. पण सुधांशु मणी आणि त्यांच्या टीमने फक्त आणि फक्त 95 कोटी मध्ये ही गाडी तयार केली. ही गाडी भारताच्या विकासाचा मेरुमणी ठरली मित्रांनो. भारत कोणत्या प्रकारे विकास करू शकतो हे ठरलं. ती स्पॅनिश कंपनी तेल लावत निघून गेली. आणि म्हणून मला संशय आहे मित्रांनो की या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या असतात त्यांचा माल घेणं रद्द झालं की त्या कोणत्याही स्तरापर्यंत खाली जाऊ शकतात. त्यांनी भारतात या वंदे भारत ट्रेन व्यवस्थित चालू नये म्हणून कट्टर असला नसेल. कारण जे या गाड्यांवर दगडफेक करतायत किंवा हातोड्याने मारतायत, त्याच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करतायत, त्या लोकांच्या पार्श्वभाग प्रचंड सुजवण्यात आलाय. तरीही नवीन नवीन येत आहेत. हे का होतंय? पैशाच्या लालसेमुळे. मंडळी, जे जिहादी मुस्लिम आहेत त्यांना या देशाची प्रगती नको आहे. त्यांना हा देश मागासलेलाच हवाय. इतकंच नाही तर जे सेक्युलर पक्ष आहेत त्यांची ही मानसिकता तीच आहे. कोणताही विकास करायला घ्या की यांना गरिबाची कड येते आणि मग गरिबांसाठी आहे का असं ते बोलायला लागतात. पण मूळ हेतू किंवा मूळ उद्देश वेगळाच असतो. कुठून तरी 4 पैसे आलेले असतात विरोध करण्यासाठी आणि मग त्याला विरोध सुरू होतो. मंडळी, वंदे भारत एक्सप्रेसला देखील असाच विरोध होत आहे का? मंडळी, जी लोक 70 वर्ष या देशावर राज्य करत होते, अगदी कुठलाही विकास झाला तरी तो नेहरूंनी केला असं सांगत होते, ती लोक अजूनही देशातली गरिबीच हटवत आहेत. मंडळी, त्यांची आजी, तिने पहिल्यांदा गरिबी हटावचा नारा दिला
आता नातू ही गरिबी हटाव म्हणतोय. ही या लोकांची मानसिकता आहे. हा देश मागासलेला पिछडा राहिला तर यांच्या जोळ्या भरणार आहेत आणि ते त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारे भारताचा विकास होऊ नये असा कटच जणू त्यांनी रचलेला आहे. आणि तेथून मित्रांनो या जिहादी मानसिकतेच्या मुस्लिमांना बळ मिळते. ते या ट्रेनवर हल्ले करतायत आणि उद्देश एकच आहे की मोदींना क्रेडिट मिळायला नको, मोदी पुढे जायला नको, हा देश पुढे जायला नको. अशा लोकांना रोखणं आपल्या हातात आहे मित्र. आपण त्यांच्यावर दगडफेक नाही करू शकत, पण 5 वर्षातून एकदा तर निश्चितच एक बटन दाबू शकतो ज्याद्वारे ही लोक गप्प बसतील. लोकसभा निवडणुकीला 99 सीट काय आल्या, वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक वाढल्या, गाडी अपघातग्रस्त व्हावी म्हणून रुळावर गॅस सिलेंडर पासून सगळं ठेवलं जातंय. हे पाप कोणाचं? आपण बटन दाबायला विसरलो आणि ही पाप सुरू झाली जी आपल्या मुळावर येत आहेत. मंडळी, या राज्यामध्ये सध्या भाजप शिवसेनेची सत्ता आहे म्हणून वंदे भारत आहे. उद्या तुम्ही बटन दाबायला जाऊ नका. बघा वंदे भारत ज्या सुरू झाल्या आहेत ना त्याही कशा रद्द होतात. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.